मराठा ही जात नसून अनेक जातींचा महासंघ आहे, जातीय महासंघ आहे. जरांगेंनी सगळं घडवून आणलं असं त्याला उगाच क्रेडिट द्यायचं कारण नाही. बरोबर ह्या त्यांच्या गरीब मराठ्याच्या मनात चाललंच होतं. हे भुजबळांच्या मार्फत मराठा ओबीसी यांच्यामधले जे फूट पाडायची आणि आणि त्याच्या तुकड्याला कन्सॉलिडेट करायचं. नुसतं एकमेकांना शिव्या देणं, एकमेकाचे व्हिडिओ काढणं, खाजगी शिव्या जेवढ्या देतात माणसं. बारामतीत मुक्काम असला तर कोणालाही सांगतात. हे सगळं उभं केलं ते अजितदादांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ सुप्रिया सुळेला अजितदादांनी आडवं येऊ नये. आडवं झालं तर मग मात्र ते फार पेटेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून उघड संघर्ष पाहायला मिळतोय. जरांगे विरुद्ध भुजबळ, म्हणजेच मराठा विरुद्ध ओबीसी असंही त्याला स्वरूप दिलं जाऊ पाहतंय. हा संघर्ष नेमकं कोण घडवून आणतंय हे अद्याप कुठं समोर जरी आलं नसलं, पण यामुळं काही प्रमाणात का होईना कुठंतरी एक वोट शेअरिंग जे आहे ते डिवाइड होणार आहे. त्याचा नेमका कोणाला फायदा होणार आहे आगामी इलेक्शनमध्ये, म्हणूनच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत राजकीय विश्लेषक म्हणूया डॉक्टर कुमार सप्तर्षी सर आहेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मला सांगा, सध्या जे राज्यात चाललंय याचा पॉलिटिकल फायदा कोणाला होणार? आता मराठामध्ये चाललंय म्हणजे कोणाला चाललंय तर मराठामध्ये 37 जाती आहेत ज्या एकमेकांशी लग्न करत नाही. म्हणून मराठा ही मुळात जातच नाही. कारण जातीची आंतरराष्ट्रीय व्याख्या इरावती कर्वेने केली ती अशी आहे की ज्या समूहात सहजपणे अनुरूप लोकांचे विवाह होतात त्याला जात म्हणावे. तर हे पदर पाहण्याचं आहे. 96 कुळी 92 कुळीशी लग्न करत नाही. हां, अशा अनेक आहेत त्याच्यात. तर मराठा समाजामध्ये शेती हा व्यवसाय असला तरी त्यातले काही लोक तलवारबाजीचं काम सैन्यात जायचे. तर ते सैन्यात जायचे, त्यांना सत्ता मिळायची म्हणून ते उच्च स्तरामध्ये गेले. ही 400-500 वर्षाची म्हणून मराठा ही जात नसून अनेक जातींचा महासंघ आहे, जातीय महासंघ आहे. तत्सम जाती म्हणजे त्यातला एक कॉमन भाग आहे तो शेतीचा. आता हे चालू असताना गावगाड्यामध्ये तर ओबीसी म्हणजे बलुतेदार, आलुतेदार आणि नारू कारू असं ते वाटप आहे पूर्वीपासून. नारू कारू म्हणजे डेली वेजेस आहे, मग त्याच्यात दलित समाज आहे. बलुतेदार आलुतेदार म्हणजे ज्यांना शेती नसली तरी शेतीला लागणारं सर्व ते करतात. सुतार असतो, नावी असतो, अमुक असतो, लोहार असतो. तर हे महाराष्ट्राच्या स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा गडबड होती आहे. मनोज जरांगे यांच्या रूपानं गरीब मराठा डोकं वर काढतोय आणि तो सांगतोय की आमचे जे सरंजामशाही नेते आहेत त्यांनीच आम्हाला आरक्षण दिलेलं नाही, तेव्हा आम्ही त्यांचं नेतृत्व मानत नाही. असे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये एकदा अण्णा हजारेच्या मागे सुद्धा गरीब मराठा उभा होता आणि ते शरद पवारांचा द्वेष करायचे वगैरे. आता हे अण्णा हजारेंची पुढची आवृत्ती आहे मनोज जरांगे. आणि त्यामुळे मनोज जरांगेला ज्या सभा होत आहेत त्याच्यामध्ये मोठा वर्ग मराठी तरुणांचा, पण ज्यांचा मूळ स्तर गरिबीचा आहे. कारण शेतीच्या वाटप झाल्यामुळे शेतीमधला खालचे स्तर गरीब झाले. ज्यांची 200-400 एकर होती त्यांच्याकडे आता 50 एकर तरी शिल्लक आहे, पण बाकीच्यांकडे 2 एकर. अस्वस्थ मराठ्यांचा राजकीय फायदा कोण उठवणार? तर अस्वस्थ मराठ्यांचा फायदा उचलण्याकरता जो प्लॅन झाला की शिंदेला आणि अजित पवारचा, तो फेल झालाय हे त्याचं लक्षण आहे. आणि मग आता त्याने दुसरा चालू केला की मराठा ओबीसी अशी समाजात फूट पाडायची आणि काही ओबीसीचे नेते ओबीसीचं मतं मागतील, म्हणजे प्रत्येक पक्षात ते होणार आहे, आणि मराठ्यांचे नेते मराठ्यात मतं मागतील. तर याच्यामध्ये कोणाची ऑथेंटिसिटी म्हणजे प्रामाणिकपणा आहे असं दिसत नाही. पण हे सुरू झालेले भाजपमार्फत. कारण एक प्रांत काबीज करायचा, तिथलं मेजॉरिटी होतच 32% मराठ्यांचं आपल्या बाजूला नाहीच. म्हणून फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्ट्रॅटेजी आखली होती की जो वरचा स्तर खालच्या स्तराला कंट्रोल करतो, ब्राह्मणिझम म्हणजे वर्चस्वाद, तर मराठ्यांमधला जो ब्राह्मणिझम आहे म्हणजे वरचे कायमच आम्ही वरचे राहणार म्हणून प्रयत्न जे करतात
त्यांचे लिडरशिप फडणवीसांनी मिळवली होती. उदयनराजे, संभाजीराजे सगळं फडणवीसांची त्यांचं कम्युनिकेशन आणि त्यांना विचारून निर्णय घेतात. विखे पाटील किंवा अशी दुसरी घराणी जी आहे, मोहिते पाटील, आता त्यांच्यापासून मराठा समाज तुटतोय. जरांगे हे निमित्त आहे. आत्ता हे काय जरांगेंनी सगळं घडवून आणलं असं त्याला उगाच क्रेडिट द्यायचं कारण नाही. बरोबर ह्या त्यांच्या गरीब मराठ्याच्या मनात चाललंच होतं हे. आणि त्या काळामध्ये मनोज जरांगेने उपोषण केलं. पण याच्यामध्ये शिंदे उपोषण सोडायला गेले. हाच प्रकार अण्णा हजारेंच्या बाबतीत झाला. म्हणून मुद्दा असा आहे, शिंदे जर उपोषण सोडायला गेले जरांगेंचं, तर मग शिंदेंना याचा फायदा होऊ शकतो ना. शिंदे मराठा आहेत स्वतः. नाही, त्या दिवशी शिंदे जग जिंकल्याच्या आविर्भावात हसत होते. त्यांना वाटलं सगळं मराठा मतदान जिंकलं. हाच प्रयोग मनोहर जोशी अण्णा हजारे करत होते. हेलिकॉप्टरने तिथे जाऊन अण्णांच्या पाया पडायचे, अण्णा म्हणतील ते. पण त्याचा परिणाम नंतर त्यांना फार झाला असं दिसत नाही. तर हे सुद्धा ढोंग चालत नाही. कारण हे जर 40 दिवसात देणं त्यांनी शक्य केलं असतं तर मात्र झालं असतं. सर्व गरीब मराठा शिंदेच्या मागे उभा राहिला असता. पण आता तो तसा राहणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये खरा संघर्ष हा मराठा अंतर्गत आहे. फायदा कोणावर होण्याचा? पॉलिटिकल मायलेज कोणाला? सांगतो ना, याचा फायदा भाजपला आधी ओबीसी वोट मिळायचं. मुंडे, फरांदे अशी ती युती होती. माधव तयार केला होता. तर ते त्यांचं ट्रॅडिशनल त्याच्यामध्ये ते मिळेल. पण त्याला काउंटर करणारं शिवसेनेचं ओबीसीचं आहे. म्हणून तो काय बीजेपीकडे सगळा सरकत नाही. आणि मराठा आता कोणाच एकाकडे सरकत नाही. तो असं बघणार की वरचा मराठा नसलेला कोणता. आणि आम्ही पूर्वीपासून हेच सांगतो, एक जातीय पक्ष चालू शकत नाही आपल्या देशात. एक धर्मीय पक्ष चालूच शकत नाही. म्हणून प्रयत्न आहे बीजेपीचा या सगळ्यांचं शेवटी आपल्याला मिळावं. उद्या ते भुजबळांना समजा आणतील किंवा न आणतील, तसे भुजबळ त्यांच्या बाजूला आहेत ना. पण भुजबळांच्या मार्फत मराठा ओबीसी यांच्यामधले जे फूट पाडायची आणि त्याच्या तुकड्याला कन्सॉलिडेट करायचं असं करण्याचा प्रयत्न होईल. पण त्याला काउंटर बाहेर खूप आहेत फोर्सेस काम करणारे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर अनेक अंडरकरंट आहे त्याच्यामध्ये, खूप आहेत. आणि त्याच्यामध्ये आता धनगर समाजाला शरद पवारपासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. म्हणजे शिवीगाळ करण्यापर्यंत. जानकर असतील, जानकर जयती, यशवंत सेनावती, आता तो गोपीचंद पडळकर, हा फडणीचाच माणूस. हे सगळं करून तिथं धक्का का लागत नाही. तर शरद पवारला मुख्य मतदान धनगरांचं आहे आणि ते हालत नाही याच्या बारामतीत. तर हाच फॉर्म्युला एक्सटेंड होऊ शकतो की ओबीसी खालचा जो स्तर आहे मराठ्यांचा, कारण शरद पवार हे काय उच्च फ्युडल याच्यातले नाही आहे, तर खालच्या स्तराबरोबर त्यांना जवळ दाखवण्याच्या जवळ जाऊ शकतात. म्हणजे होटिंग पॅटर्न हा. आणि एकूण देशामध्ये मोदी शहांच्याबद्दल वातावरण जर विरोधी गेलं, आता होणार आहे ती लोकसभा आधी होणार आहे, तर लोकसभेमध्ये पंतप्रधान निवडण्याची हे होईल. आणि राहुल गांधी सगळं देशातलं जे वातावरण आहे, त्यामुळं गरीब मराठा हा बीजेपीच्या विरुद्ध राहील आणि श्रीमंत मराठा बीजेपीच्या जवळ राहील. एकूण आतापर्यंत स्वतः फडणवीस म्हणले की ओबीसी आमचा डीएनए आहे. आणि आत्ताचे राष्ट्रवादीतले जे सगळे ओबीसी नेते ते अजित पवारांसोबत म्हणजे पर्यायाने भाजप सोबत गेलेत. मग तो फायदा नाही होणार का? नाही, त्याच्यात असं आहे की खरोखर या ओबीसीच्या नेत्यांनी सर्वांचं भलं केलंय का याच्याकरता जाती जनगणना होऊन तिचं किती किती भलं झालं असं जे शिरगणती करायचं, जनगणना करायचं, हे जे इंडिया अलायन्सनी स्लोगन दिलंय ते याला काट जातं. म्हणून ओबीसीची संबंध ओबीसी एका बाजूला जाईल हे खरं नाही आहे. आणि संबंध मराठे एका बाजूला जाईल हे खरं नाही. मराठे एका बाजूला जातील हे खरं नाही. 24 डिसेंबर डेडलाईन आहे जरांगेंची.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः छत्रपतींची शपथ घेऊन सांगितले मी आरक्षण देणार. जर आरक्षण दिलं तर ऑब्व्हियसली हा मराठा समाज जरांगेंसोबत जो आहे म्हणजे त्यांच्या रूपानं उठून उभारलेला आहे आरक्षणासाठी, तो भाजपसोबत शिंदेसोबत जाणार नाही कशावरून? 2 वेळा वचनभंग करून त्याची भरपाई एका वचन पाळण्याने होत नसते. म्हणून शिंदेने जरी 2 वेळा वचनं दिली तर पहिले 40 दिवसाचं झालं नाही काही. आता जे करतात त्याला त्यांच्याच मंत्रिमंडळातले भुजबळ विरोध करतात. भुजबळ करतात म्हणजे त्यांच्या मागे फडणवीस आहेत, नाही तर भुजबळांना. कारण असं आहे बघा, हे लोकांना माहीत नसतं. मंत्रिमंडळात माझा मुख्यमंत्र्याशी मतभेद होते, मी असं म्हणालो, अशी डिंग कोणाला मारता येत नाही. माझं पंतप्रधानांबरोबर म्हणजे मंत्रिमंडळातून लगेच त्याच क्षणी काढलं जातं. तर जर इतकी सरकारी धोरणाच्या विरुद्ध की शिंदे समितीच बरखास्त करावी असं म्हणाल्यानंतर यांचे ओबीसीचे दाखले जे असतील ते मानू नयेत असं जेव्हा भुजबळ म्हणतात जाहीररित्या, त्यावेळेला ते मंत्रिमंडळाला काय अर्थ राहिला आणि हे काढू शकत नाहीत. म्हणून मग लोकांना असं वाटतं की भुजबळ हाही डाबच आहे. लोकांना कळतंय नेमकं काय चाललंय. हो, ह्या काय झालं की महाराष्ट्राचं वाटोळं झालं. ह्या गेल्या वर्षामध्ये जे राजकारण चाललंय काही त्याला अर्थच राहिला नाही, कुठली व्हॅल्यू नाही, कोणासोबत काही कळतच नाही, कुठलं धोरण नाही, काम नाही, नुसतं एकमेकांना शिव्या देणं, एकमेकांचे व्हिडिओ काढणं. खाजगी शिव्या जेवढ्या देतात माणसं त्यापेक्षा कॅमेऱ्यावरनं जास्त शिव्या द्यायला लागले. तर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलंय आणि जो भेटेल ज्याला तो त्याचं काम करायला तयार, आश्वासन द्यायला तयार आहे. आता शिंदेची अवस्था असे कुठल्याही प्रश्नाला ते हो म्हणतात. ते होईल का नाही हा नंतरचा मुद्दा, पण निदान आपण नकार कशाला द्यायचा, आपण आहोत किती काळ. सध्या परिस्थिती जी अस्थिरता आहे राज्याच्या राजकारणात 2 आंदोलनामुळे, मराठा ओबीसी विरुद्ध आंदोलनामुळे, म्हणजे खरं तर विरुद्ध नाही येत ते, पण 2 नेते उभारल्यामुळे त्याला ते स्वरूप येतं. त्याचा राजकीय फायदा शेवटी फायनली कोणाला थोडक्यात फायनली तो शिवसेना आणि शरद पवारांना होईल असं माझं स्पष्ट मत आहे. एक तर ओबीसीची मतं खेचायची ताकद शिवसेनेमध्ये पहिल्यापासूनच जास्त आहे आणि त्यांचं जे शिवसेनेचं कॅरेक्टर आहे, माइंड, त्याच्यात गद्दारी, निष्ठा या शब्दांना फार महत्त्व आहे. म्हणून आता हे जे फुटलेले आहेत आमदार याच्यातले 4-5च्या वर कोणी निवडून येणार नाही. तेवढी भाषा शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये नाही, गद्दारणी. उलट ते मिळतच होतं, दोघांचा अगदी तुलना करता येतं. तोच मुद्दा आहे, पवार फॅमिली स्प्लिट खरंच झाली का आणि त्याचं नेमकं आता पुढे काय होणार आहे. आणि पवार बारामतीत मुक्काम असला तर कोणालाही सांगतात हे सगळं उभं केलं ते अजितदादांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ सुप्रिया सुळेला अजितदादाने आडवं येऊ नये. आडवं झालं तर मग मात्र ते फार पेटेल. आणि दुसरं अजितदादाला ते काय सांगत असावेत मला माहीत नाही काय ते, की मोदीच राहणार नाही तर तुला भाजपमध्ये जाण्यामध्ये ॲडव्हान्टेज काय, म्हणजे तुझी वेळ चुकली, जायचं होतं मागे जायचं होतं, आता वेळ चुकली, आता जाण्याच्या ऐवजी म्हणून ते चिन्हाबद्दल याच्याबद्दल फार कटुता येईल असं भांडत नाही, तर ते पुन्हा परत येऊ शकतात. उद्या लोकसभेत चित्र निकाल वेगळा लागला तर हे पुन्हा एक होऊ शकतं. निकालामध्ये अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले तर वरचे काही स्तर सोडले तर मराठातले सगळे स्तर त्याच्या बाजूला जातील. आणि एवढं आंदोलन होईल मराठी पुन्हा पवारांसोबत. ओबीसीची जनगणना व्हायची हा काट जो इंडिया अलायन्सने काढलेला आहे, त्यामुळं ओबीसीचा नेता ही मोदीची इमेज गेली तर ओबीसी मध्ये सुद्धा फूट होईल, म्हणजे इलेक्ट्रोल फूट होईल. आणि मागच्या वेळेला बीजेपीला 42 जागा मिळाल्या, 41 शिवसेना भाजप युतीच्या आहेत, त्याच्यातला 18 शिवसेनेच्या आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे असं काही फार हे नाही. ओबीसी जे मिळाले ते त्यांना शिवसेनेमुळेच मिळाले. आणि एक ती राणा होती, ती राष्ट्रवादीची म्हणून उभी राहिली आणि नंतर तिचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसी नसल्याने ते वाचवण्याकरता भाजपमध्ये ती गेली, स्वतःचा जीव बचावण्याकरता. भाजपला जो अपेक्षित फायदा आहे आताच्या स्प्लिटचा तो फायदा 42 त्यांचे खासदार आहेत, तर ते 12 ते 15 यापेक्षा जास्त वाढणार नाही. आणि 30च्या आसपास जो खड्डा पडेल महाराष्ट्रातले 42 पासून
जर 30 खासदार भाजपचे मागच्या वेळेचे भाजप शिवसेना युतीचे एनडीएचे कमी झाले तर ते भरून काढायला देशात कुठेही जागा नाही आत्ताचं जे वातावरण. म्हणून हे सगळं चाललंय. म्हणून डेस्परेटली महाराष्ट्रामध्ये पुन्हा 42 जागा आणायचा प्रयत्न आहे. आणि जे आंदोलन मग काउंटर आंदोलन आणि कोणालाच मारता येत नाही, कोणालाच जोडता येत नाही, कारण काठी वापरली की ते आंदोलन आणखीन पेटतंय. पण तरी महाराष्ट्रातला जो शहाणपण आहे अनेक कारणांनी वर्षानुवर्ष, त्यामुळे रस्त्यावर मराठा ओबीसी असे झगडे होणार नाहीत असं माझं मत आहे. आणि गावामध्ये व्यवसायाने सर्वजण एकमेक बांधलेले, ते बोलतील राणा भीम की आम्ही बघून घेऊन हातपाय तोडून फलाणं करू, पण कोणी काही करणार नाही. हेच लाईनवर आपण शेवट करूया. म्हणजे सरांनी सांगितलं राजकीय फायदा नेमका कोणाला होणार हे अद्याप अजून स्पष्ट दिसत नसलं तरी पण जे बोललं जाते समोरासमोर संघर्ष होईल गावागावात, तसं अजिबात होणार नाही. कारण ग्रामीण भागातले लोक जागरूक आहेत, समजदार आहेत, त्यांना कळतंय नेमकं हे कोण करतंय, कशासाठी करतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.